नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, फायनली ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि LLB 3 इयर ऍडमिशन मधला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स CET सेल कडून दिलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. या IMP इन्स्ट्रक्शन नाही पाहिला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आता मग हे कॉलेज ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, कॉलेज ऑप्शन फॉर्म चुकला तर तो दुरुस्त कसा करायचा किंवा चुकून दुसरे कॉलेज ऍड झाले तर ते डिलीट कसे करायचे, जर कॉलेज कमी ऍड केले असतील तर ते आणखीन वाढवायचे कसे, आणि फॉर्म लॉक कसा करायचा, आपला फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला आहे की नाही, लॉक झालेला आहे की नाही, हे कसं पाहायचं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आणि लाईव्ह फॉर्म भरून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर तर आपल्याला LLB 3 इयरच्या कॅप पोर्टलला यायचंय. या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर इथं फायनल मेरिट लिस्ट वगैरे तुम्हाला दिसेल, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या कशा प्रकारे फायनल मेरिट लिस्ट चेक करायचे. आता पहिलं काम आपल्याला करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचंय आणि आपल्या अकाउंटला लॉग इन करायचंय. जसं तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक कराल तर तुमच्या समोर साइन इनचं पेज येईल. तर इथं तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका आणि साइन इन करा. जर पासवर्ड विसरला असेल तर तो कसा रिसेट करायचा याचा देखील व्हिडिओ चॅनलला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर आता अशा प्रकारचं तुमचं पेज हे ओपन होईल. आता इथं ऑप्शन फॉर्म कन्फर्मड आहे, डॉक्युमेंट व्हेरिफाईड आहे आणि त्याच्याच खाली पहा इथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म, याच्यामध्ये आता फॉर्म आलेला आहे. आता इथे जर तुम्ही पाहत असाल तर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल असं इथं आलेलं आहे. आता समोर जनरल आल्यामुळं विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त हे जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी आहे का, तर तसं नाहीये. कॅटेगरीचे लोक देखील हाच फॉर्म भरणार आहेत. आणि इथं नवीन ऑप्शन्स शॉर्टलिस्ट ऑप्शन, सेट प्रेफरन्स आणि लॉक ऑप्शन फॉर्म असे 3 ऑप्शन आलेले आहेत. तर मित्रांनो, ही सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल मध्ये करून घेऊ शकता. तर हे आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात. तर सर्वात तर अगोदर तुम्ही काय करणार आहात, तर इथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं ऑप्शन आलेलं आहे. आता इथं शॉर्ट लिस्ट ऑप्शन्स आहे. याच्यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम आणि सिलेक्ट कॉलेज टाइप. तर याच्यामध्ये तुम्हाला हे सिलेक्ट स्टेटस मध्ये तुम्हाला जर गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड किंवा एडेड मायनॉरिटी असं ऑप्शन पाहिजे असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. नसेल तर ऑल राहू द्या. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तुम्हाला जर एखाद्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचं कॉलेज हवं असेल तर ते इथे टाकून घ्यायचंय. आणि त्याच्या अगोदर इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी मध्ये आता तुमचं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटी मध्ये येतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्हाला जर ते माहिती नसेल तर त्या कॉलेजचं नाव तुम्ही गुगल मध्ये टाका आणि कुठल्या युनिव्हर्सिटीला अटॅच आहे, ऍफिलिएटेड आहे ते तुम्ही सर्च करून घेऊ शकता. इथं तुम्ही एखादा युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली, मी सपोज इथं या ठिकाणी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय. मग या युनिव्हर्सिटी अंतर्गत कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्ट मधले कॉलेज लॉचे आहेत तर ते इथं आलेलं आहे. समजा तुम्हाला याच्यापैकी अहिल्यानगर पाहिजे असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करून या ठिकाणी सर्च कॉलेजेस कराल तर फक्त अहिल्यानगर मधील कॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. पण तुम्ही जर इथं ऑल ठेवलं तर पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे जे कॉलेज आहेत ज्या 3 डिस्ट्रिक्ट मधले, ते सर्वांची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला शो होते. तर आता मग हे कॉलेज शॉर्टलिस्ट कसे करायचे, तर आता याच्यामध्ये कॉलेजची सर्व माहिती दिलेली आहे. या ठिकाणी कॉलेजचा कोड आहे, कॉलेज नाव आहे, युनिव्हर्सिटी कुठली आहे, डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, कॉलेज टाइप फक्त मुली आहेत, मुलं आहेत का मुलं मुली दोन्ही आहेत, को एज्युकेशन म्हणजे बोथ बॉईज अँड गर्ल्स कॅन स्टडी इन दिस कॉलेज. त्यानंतर स्टेटस गव्हर्नमेंट एडेड आहे, मीडियम इंग्लिश आहे आणि इनटेक 240 आहे. हे सर्व तुम्हाला एकदा इथे या ठिकाणी नजर टाका आणि मग तुमचं ठरलेलं असतं की मला कुठलं कॉलेज घ्यायचं आहे. आता समजा मला बालाजी लॉ कॉलेज घ्यायचं आहे लिस्टमध्ये, तर फक्त तुम्हाला या लिस्टवरती या चेकबॉक्स वरती टिक करायचंय आणि मग हे एक तुमच्या विश लिस्ट मध्ये ऍड होणार आहे. ते कसं ऍड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे.
परंतु हे एक झालं. मग आणखीन या पुणे युनिव्हर्सिटी मधलं दुसरं कुठलं कॉलेज आहे का? तर इथं जेई सोसायटी आहे, त्यानंतर ILS लॉ कॉलेज पुणे आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे ड्रीम कॉलेज आहे. तर मी हे देखील या ठिकाणी ऍड करून घेतोय. मला वाटलं की आता नाही, मला फक्त ILS पाहिजे, बालाजीला कॉलेज नकोय, तर मी फक्त ILS हे एकच घेईन. मग आणखीन तुम्हाला या लिस्ट मधले घ्यायचे असतील तर तुम्ही ते सिलेक्ट करून घेऊ शकता, असं जितकं तुम्हाला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही कितीही कॉलेज ऑप्शन देऊ शकता. 209 कॉलेज सध्या शो होत आहेत, तर 209 च्या 209 कॉलेज तुम्ही सर्व टोटल लिस्ट मधून सिलेक्ट करून घेऊ शकता. प्रत्येक विद्यापीठामधून तुम्हाला जे हवं आहे ते घेऊ शकता. आणि जर नको असेल तर तुम्हाला ते फक्त जितके हवे तेवढे सिलेक्टेड करून घेऊ शकता. आता हे मी या युनिव्हर्सिटी मधलं एकच घेतोय. तर त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचंय आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर सिलेक्टेड ऑप्शन्स हा पर्याय दिसेल. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर वरती तुम्हाला आता पॉपअप येईल, सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली, ओके. तर म्हणजे आता पुणे युनिव्हर्सिटी मधील फक्त मी एक कॉलेज ऍड केलंय आणि ते खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल टोटल शॉर्टलिस्टेड ऑप्शन 1. तर हे ILS लॉ कॉलेज इथं आलेलं आहे. आता हे झालं पुणे युनिव्हर्सिटी मधलं. आता मला मुंबई युनिव्हर्सिटी मधलं देखील कॉलेज द्यायचंय. तर इथं मी मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करेन आणि त्यानंतर सर्च कॉलेजेस यावरती क्लिक केल्यानंतर मुंबईच्या अंतर्गत जितके कॉलेजेस आहेत त्या सर्वांची लिस्ट मग ठाण्याची असेल, मुंबई सब अर्बनची असेल, सर्व इथं आलेले आहे. मग याच्यामध्ये देखील मला वाटलं की हे चेंबूरचं कॉलेज मला पाहिजे, ते मी सिलेक्ट केलं. त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज हे देखील सगळ्यांचं ड्रीम आहे, तर मी ते देखील सिलेक्ट केलं. या युनिव्हर्सिटी मधले फक्त मला 2च हवेत. तुम्हाला जास्त हवे असतील तर तुम्ही इथे सर्च करून घ्या. हे प्रत्येक कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला समजा वाटलं की हे रिझवी लॉ कॉलेज पाहिजे, याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर काय करा, तुम्ही खाली या आणि परत सेम सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा. हे देखील 3 कॉलेज आता ऍडेड सक्सेसफुली म्हणून मेसेज आलाय. तर आता टोटल शॉर्टलिस्टेड ऑप्शन माझे 4 झाले. आणखीन मला एक सोलापूर युनिव्हर्सिटी मधलं देखील द्यायचं आहे. तर मी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर यावरती क्लिक करेन आणि सर्च कॉलेजेस वरती करेन. आता या युनिव्हर्सिटी मध्ये फक्त 5च कॉलेज आहेत, त्यांची लिस्ट इथं आलेली आहे. तर मी काय करेन, फक्त मला आता इथं दयानंद लॉ कॉलेज पाहिजे, ते मी सिलेक्ट करेन आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करेन. तर मित्रांनो, असं प्रत्येक विद्यापीठामधलं तुम्हाला जे कॉलेज हवंय ते तुम्ही इथं सर्च करून सिलेक्ट करू शकता. तुम्हाला सर्वच पाहिजे असतील तर या ठिकाणी सिलेक्ट कॉलेज यावरती क्लिक करा, परंतु ते होणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणं कंपल्सरी आहे. मग प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज तुम्ही जाऊन सर्वच्या सर्व देखील ऑप्शन देऊ शकता, नो प्रॉब्लेम. कमीत कमी 1-2 ऑप्शन द्या असं मी सजेस्ट करेन आणि मॅक्झिमम 10, 20, 5, 50 किंवा 209च्या 209 तुम्ही देऊ शकता. आता आपण खाली आल्यानंतर पाहत असाल तर 5 कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत, शॉर्टलिस्ट झालेले आहेत. पण आता मला वाटलं की नाही, याच्यामध्ये नको असलेले कॉलेज ऍड झालेले आहेत. मला हे दयानंद कॉलेज नको आहे, मला चेंबूर कॉलेज नको आहे, मला रिझवी कॉलेज नको आहे. मी फक्त 2च कॉलेज देणार आहे. तर मग तुम्हाला फक्त काय करायचं की जे कॉलेज नको आहे त्याच्यावर असं टिक करायचंय, ही ग्रीन टिक येईल म्हणजे ते कॉलेज सिलेक्ट झालेलं आहे. हे देखील सिलेक्ट झालं आणि हे देखील सिलेक्ट झालं. आणि जे कॉलेज सिलेक्ट झालेले आहेत ते इथं डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स आहे. यावरती तुम्ही क्लिक केलं तर ते कॉलेज लिस्ट मधून डिलीट होणार आहेत. सिलेक्टेड ऑप्शन्स डिलीटेड सक्सेसफुली, तर ओके. आता फक्त माझ्या लिस्ट मध्ये हे 2च कॉलेज आलेले आहेत. तुम्हाला परत वाटलं की मला दुसरं कॉलेज द्यायचंय, हे मी 3 डिलीट केले, तर मला आणखीन वाढवून घ्यायचंय. तर मला कवयित्री बहिणाबाई चौधरी या कॉलेज मधलं, या युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज पाहिजे. तर मी इथे सर्च करेन आणि त्यानंतर याच्यामधलं जे पाहिजे, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला पाहिजे कॉलेज, तर ते मी ऍड करून घेणार आहे. आता मला मात्र फक्त 2च पाहिजेत, तर मी आता हे 2च ठेवलेले आहेत. इथं शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स बाय यू, टोटल शॉर्टलिस्टेड ऑप्शन 2 असा मेसेज आलाय. तर मला 2च पाहिजे. तर मग आता एकदा तुमची ही लिस्ट शॉर्टलिस्ट करून झाली, जितके हवे तितके कॉलेज तुम्ही घेतले, आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. आपण आलेलो आहोत दुसऱ्या आणि महत्वपूर्ण टप्प्यामध्ये. आता इथं तुम्ही जितके कॉलेज ऍड केलेले आहात त्याची सर्व तुम्हाला इथे डिटेल दिसेल आणि आपण शॉर्टलिस्टेड ऑप्शनच्या पुढे गेलो, सेट प्रेफरन्स या ऑप्शन मध्ये आलेलो आहोत. म्हणजे ही दुसरी स्टेप आहे.
आता सेट प्रेफरन्स मध्ये तुम्हाला प्रेफरन्स देत असताना काय करायचंय, ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायला सर्वात जास्त आवडेल, तुमची पसंती ज्याला जास्त आहे, तुमच्याजवळ समोर काही पर्याय आहेत, त्यामधून जास्तीत जास्त पसंतीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता मला इथं 2 कॉलेज आलेले आहेत, म्हणजे मी याला 1 ह्याला 2 द्यावं असं नाहीये. सिरियली अजिबात देऊ नका. 10-20 जे कुठले कॉलेज असतील त्यापैकी सर्वात अगोदरचं कॉलेज तुम्हाला ऍडमिशनसाठी प्रायोरिटी ज्याला देणार आहात त्यावरती क्लिक करा. आता हे कॉलेज 2 नंबरला आहे इथं सिरियलमध्ये, पण मी त्याच्यावरती या ठिकाणी क्लिक करेन. इथं तुमचा प्रेफरन्स नंबर 1 आलेला आहे. याचाच अर्थ सीईटी सेल काय करेल, तुमचं कॉलेज अलॉटमेंट देत असताना तुमचा फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट करण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही मेरिटमध्ये बसाल तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स या ठिकाणी दिलं जाईल. फर्स्ट प्रेफरन्स नाही बसला तर मग तुम्हाला हे तुम्ही जेव्हा 2 नंबर जेव्हा सिलेक्ट कराल त्याला 2 नंबर येणार आहे. समजा खाली आणखीन 5-10 कॉलेज असतील, त्यापैकी मी ज्या नंबरवरती सिलेक्ट करतोय तिसऱ्यांदा ते तिसरं होईल, चौथ्यांदा ज्यावरती टिक करेन त्याला 4 नंबर येणार आहे. आणि मग सीईटी सेल काय करतं की तुमच्या प्रेफरन्स नुसार कॉलेज अलॉटमेंट द्यायला तुम्हाला सुरुवात करतं. पहिल्या कॉलेजमध्ये तुमचा विचार नाही झाला तर दुसऱ्यामध्ये देईल, दुसऱ्यामध्ये नाही झालं तर तिसऱ्यामध्ये अलॉट करण्याचा प्रयत्न करील. आणि समजा तुम्ही चुकून 1 नंबरचं ऑप्शन भलत्याच कुठल्या तरी कॉलेजला दिलेलं आहे, की उगं तुम्ही ते टाकायचं म्हणून टाकलंय, परंतु ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं नाही आणि अशा कॉलेजला तुम्ही चुकून एक ऑप्शन दिलात, एक प्रेफरन्स दिलात आणि फर्स्ट कॅप राउंड मध्ये त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला, तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. तुम्हाला दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाहीये. आणि जर तुम्हाला त्यामध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन नको असेल तर तुम्हाला मग डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला पार्टिसिपेट होता येणार आहे. पण समजा तुम्ही 2 नंबरचं 3 नंबरचं चॉईस तुम्हाला लागली, तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्स नुसार अशा प्रकारे हे कॉलेज दिले, ज्याला तुम्हाला फर्स्ट पाहिजे त्याला फर्स्टच दिलं आणि समजा तुमचा नंबर 3 नंबर 4 नंबर कॉलेजला लागला तर तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन राहणार आहे आणि तुम्ही कुठलंच कॉलेज सिलेक्ट नाही केलं तरी देखील सेकंड राऊंड मध्ये वेगळ्या कॉलेजमध्ये तुमचा विचार होणार आहे. म्हणून प्रेफरन्स देताना अतिशय काळजीपूर्वक द्या. ज्याच्यावरती तुम्ही अगोदर टिक कराल त्याला 1 नंबर येणार आहे. म्हणून जे कॉलेज तुमच्या पहिल्या पसंतीचं आहे त्याच्यावरती अगोदर टिक करा, म्हणजे इथे त्याला पहिला प्रेफरन्स देईल. तर आता हे प्रेफरन्स देऊन झाले. माझे 2च कॉलेजेस आहेत, त्यामुळे मी आयएलएस लॉ कॉलेजला 1 नंबर दिला आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला 2 नंबर दिला आणि मी आता सेव्ह अँड नेक्स्ट करतोय. समजा तुमचे खूप 10-20 प्रेफरन्स आहेत आणि तुम्हाला प्रेफरन्स बदलायचे ते चुकले असं वाटत असेल तर रिसेट प्रेफरन्स यावरती क्लिक करा. सर्व प्रेफरन्स हे निघून जाणार आहेत. तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता. आता माझा विचार बदलला की मला वाटलं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला मी फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे आणि आता आयएलएस लॉ ला 2 देणार आहे. तर तुम्ही असे हे प्रेफरन्स चेंज करून सेव्ह अँड नेक्स्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर आता आपण थर्ड स्टेप मध्ये आलेलो आहोत, म्हणजेच लॉक ऑप्शन फॉर्म. हा ऑप्शन फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे. तुम्ही शॉर्टलिस्ट केलं, प्रेफरन्स दिले, परंतु कॉलेज ऑप्शन फॉर्म लॉक नाही केला तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाहीये. मग लॉक कसं करायचंय, दिलेली सर्व माहिती बरोबर आहे का, तुम्ही दिलेले ऑप्शन्स आहेत का, प्रेफरन्स बरोबर आहेत का, इथं चेक करून घ्या. इथं प्रेफरन्स नंबर आलेला आहे, समोर कॉलेजचं नाव आहे आणि हे सर्व बरोबर असेल तर आय हॅव रीड ऑल द रूल्स हे एकदा वाचून घ्या आणि याच्यावरती क्लिक करा. राईट टिक केल्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म इथं येणार आहे. तुम्ही याच्यावरती टिक नाही केला तर इथं ऑप्शन कन्फर्मचं ऑप्शन तुम्हाला येणार नाहीये. त्यामुळे इथं क्लिक केल्यानंतर हे टॅब ऍक्टिव्हेट होईल. कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करा. तुम्हाला विचारेल की तुम्हाला तुमचे हे ऑप्शन फॉर्म लॉक करायचं आहे का, तर इथं कन्फर्म वरती क्लिक करा. तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक झालेला आहे. तुमची माहिती इथं आता आलेली आहे आणि खाली तुम्ही कोणते कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत त्याची डिटेल लिस्ट इथं आलेली आहे. मी इथं 2 दिलेले आहेत तर 2च लिस्ट येणार आहे. तुम्ही 10, 20, 5, 50, 100 दिले असतील त्यात सर्वांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. मग आता आपला ऑप्शन फॉर्म लॉक झालाय की नाही कसं चेक करायचं, तर इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म आलंय, याचाच अर्थ आपला ऑप्शन फॉर्म हा लॉक झालेला आहे. आता परत विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर, जर हे माझा परत विचार बदलला, लॉक केल्यानंतर मला वाटलं की हे मी कसं चेंज करायचं, तर इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करा.
आय वॉन्ट टू अनलॉक माय ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करा आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करून परत तुम्ही कॉलेज वाढवून घ्या आणि जसं आता सांगितलं तसं शॉर्टलिस्ट करून प्रेफरन्स देऊन पुन्हा एकदा लॉक करा. तुम्ही लॉक केलं की त्या ठिकाणी मग अनलॉक ऑप्शन फॉर्म असा परत तुम्हाला ऑप्शन दिसून येईल. तर मित्रांनो, मला वाटतं या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटली असतील आणि व्यवस्थित तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा हे कळलं असेल. तर तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या आणि जेव्हा कॉलेज अलॉटमेंट पब्लिश होईल तेव्हा तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरून अपडेट मिळेल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलमधील व्हिडिओना हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.